आज मला प्यायचं होतं ताक आणि त्याच्यामध्ये टाकायला माझ्याकडे काही जिऱ्याची पावडर नव्हते, म्हणून आहे ना थोडेसे जिरे मी घेतले. नॉर्मल थोडंसं किंचितभर आपल्याला तेल घ्यायचं, जास्त पण नाही. आणि ताकात फोडणीसारखं टाकायचं. खरंच एक नंबर लागते, नक्कीच ट्राय करून बघा. थोडंसं मीठ टाकायचं वरून आणि झालं. आणि आता उन्हाळा जाणवायला लागल्यानं तर असंच काहीतरी पिऊ वाटते. तर असो इथे ना लगेच ताकसुद्धा माझं बनवून झालं होतं. आता मेडिसिन घ्यायची होती. त्याला बघूनच मला इतकं कसं तरी वाटतंय ना खूपच जास्त. पण काय करता, घ्यावंच लागतंय. त्याच्यानंतर माझ्या बाळाचं टायमिंग झालं होतं. त्यालाही मी घ्यायला गेले होते आणि त्यालासुद्धा घेऊन आले. त्याच्यानंतर राहिले होते त्या घरातले कामं. तर इतके मोठे भांडे झालेत आणि ठेवायला जागा नाही असं झालंय. आता कसं लावायचं, एक काढायला गेली का दुसरं पडतोय. आता सगळे भांड्यामधून आहे ना मी अर्धेच ठेवणार आहे आणि बाकीचे सगळे पॅक करून ठेवून देणार. जितके लागते तितकेच वरती मी ठेवणार आहे. तर असो त्याच्यानंतर असं घरात झाडूसुद्धा मारून घेतलं आणि आता दळण करायचं होतं मला. आता संध्याकाळचं मी का दळण करते ते पण सांगते. मी पीठ बघितलंच नाही नेहमी ना, मी पहिलेच आणून ठेवते. एक दिवसाचं पीठ राहिलं ना त्या दिवशीच मी आणून ठेवत असते. पण काय झालं बघितलं नाही ना, त्याच्यामुळे ना मला संध्याकाळचं दळण करायचं होतं. तर हे ना गावाकडून गहू आले होते आमचे आणि असं काही टाचून वगैरे पॅक करून माझे सासरेने दिले होते. आता आपल्याला तर जमणार नाही, नवीन पिढीला तर टाचता सुद्धा येणार नाही, ते एवढे पॅक्ट असतात आणि मला ते सुटत पण नव्हतं. व्यवस्थित गहू काढून घेतले, म्हटलं चला आता दळण सुद्धा करून घेते. दळण केलं, त्याच्यानंतर आता जेवण सुद्धा बनवायचं होतं संध्याकाळचं. मस्त कणिक मळण चपात्या सुद्धा बनवून घेतल्या. त्याच्यानंतर लगेच आम्ही जेवायला सुद्धा बसलो. तर चला या जेवायला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.